भाजपकडून आरोप केला जातोय की भाजपकडून खरं तर पैसे वाटप केल्याचा आरोप वंचितनं आता केलेला आहे। या ठिकाणी भाजपकडून पैसे वाटप केले जात आहेत असं वंचित युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांचा आरोप आहे। जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्यावर वंचितचे युवा प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा आक्रमक झाल्याचं दिसतंय, कारण पैसे वाटणाऱ्यांवर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केलेली आहे। चौकशी करून कारवाई करू, आम्ही चौकशीचे आदेश आमच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिलेले आहेत असं जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी माहिती देत सांगितलंय। परंतु वंचित युवक आघाडीनं भाजपकडनं चांदूर रेल्वेत उमेदच्या शासकीय कार्यालयात पैसे वाटप होत असल्याचा थेट आरोप केलाय। तुम्ही तक्रार कारवाई करणार आहात आणि काय त्या सत्यात आहे? आज संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये अतिशय शांततेमध्ये मतदान प्रक्रिया पार पडते आहे। आपल्या एकूण 11 त्या ठिकाणी नगरपालिका नगरपंचायती आपल्या इलेक्शनमध्ये आज जात आहे, जिथे नगराध्यक्षांनी सदस्यपदासाठी अत्यंत शांततेच्या वातावरणामध्ये सगळीकडे मतदान प्रक्रिया पार पडते आहे। या प्रक्रियेचा एक हिस्सा म्हणूनच मी जिल्हाधिकारी म्हणून संपूर्ण जिल्ह्याचा दौरा हे करत आहे। याआधी आम्ही चांदूर रेल्वे इथे पाहिलं, आता इथे या ठिकाणी सुद्धा आम्ही मतदान केंद्र तपासतो आहे आणि याच दरम्यान काही तक्रारी इथे प्राप्त झालेल्या आहेत। आम्ही आमच्या आरओला निर्देश दिलेले आहेत, त्या तक्रारीची ते शहानिशा करतात। काय कारवाई होईल नेमकी? त्यांना काय आश्वासन काय बोलणं झालं? नाही, असं ही इलेक्शन प्रक्रिया आहे, ही काही आश्वासनाची प्रक्रिया नाही आहे। याच्यामध्ये आम्ही जे तक्रार त्यांची प्राप्त आहे ती लेखीमध्ये घेऊन त्याची शहानिशा करू, एवढंच फक्त या ठिकाणी सांगतो। दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई होईल? नाही, तेच सांगतो ना, आपल्याला इलेक्शन प्रक्रिया आहे, सगळी प्रोसिजरनी प्रक्रिया पार पडत असते। आता प्रोसिजरनीच आम्ही त्यांच्याकडून लेखी घेऊया त्यांचं काय म्हणणं आहे ते। नुसतं म्हणजे त्यांनी जे आम्हाला आता दाखवलं, त्या फोटो दाखवला त्यांनी, त्याच्यातून काही बोध होत नाही। त्या ठिकाणी आमची टीम पाठवू आणि त्यानुसार आम्ही लक्ष देऊ त्याच्यावर। थँक्यू। जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रार केली आणि काय नेमकी तुम्ही मागणी? अत्यंत भ्रष्ट प्रकारे ह्या निवडणुका होत आहेत। चांदूर रेल्वे नगरपालिका निवडणूक सुरू आहे आणि इथंच पंचायत समिती गटछानच्या अंतर्गत उमेद ज्या पंचायत समिती ऑफिसमधून इथचा भाजपचा जो उमेदवार आहे बैजू मेटे, ज्याची मिसेस आहे तो तिथे, भाजपचा ठेकेदार तिथे, भाजपचे 2 ठेकेदार आणि ज्यांचे फोटोज आहे मी तुमच्याकडे देतो आहे त्याच्या छातीवर लिहिलं आहे आणि ते गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये महिलांना बोलून तिथून पैसे वाटप। जाताच कलेक्टर साहेब इथे आले जिल्ह्याचे, आम्ही तिथून 2 मिनिटं आधी आमच्याकडे फुटेज आले, मी त्या स्पॉटला गेलो, तिथून ते सर्व पळत होते, त्यांचे व्हिडिओ फुटेज आम्ही काढलेले आहेत आणि आता नेमकेच कलेक्टर इथे आले। कलेक्टरांच्याही दिमागात काय समजलं नाही, जनतेसाठीच ते इथे आहेत, निवडणुकाच पारदर्शी झाल्या पाहिजे हा त्यांचा जेव्हा क्लिअर कन्सेप्ट आहे तो आम्ही कंप्लेंट करायला कलेक्टरांच्या लक्षात नाही आलं, त्यांना मी सांगितलं, थांबितलं आणि सांगितलं की कारवाई झाली। आणि यानंतरची एक बातमी नागपूर मधली आहे। रामटेक मधल्या बर्वे शाळेमध्ये मतदारांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि सायंकाळी मतदान केंद्रावर ही मोठी गर्दी झालेली आहे। आपण दृश्यांमध्ये देखील पाहतो की उत्स्फूर्त असा प्रतिसाद मतदारांनी दिलेला आहे। रांग खूप मोठी आहे मतदारांची।